आणखी एक अपडेट मला येते फक्त कोमल, राम सातपुते यांचा विषय निघाला तर मला तोच विषय खरं तर पुढे न्यायचा आहे. माळशिरसमध्ये आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्येच कायम मोहिते पाटलांनी ताकद दाखवलेली होती आणि यावेळी सुद्धा धैर्यशील मोहितेंचं असं म्हणणं होतं की माळशिरस गडामधून आम्ही सुपडा साफ करू आणि त्यामुळे कुठेतरी राम सातपुते यांच्या पत्नी विरुद्ध सध्याचे आमदार असलेले आणि मोहिते पाटलांच्या मदतीने जे जिंकून आले त्या उत्तमराव जानकरांचे पुत्र असलेले जीवन जानकर यांचं काय होणार हे बघणं महत्वाचं असणार होतं. आणि मोहिते पाटलांनी ताकद लावून सुद्धा संस्कृती सातपुते तिथे जिंकून आलेले आहेत. अर्थात राम सातपुतेंनी जल्लोष केलेला आहे, दंड थोपटलेले आहेत, पण मागच्या काही काळापासून ते जे तिथे पाय रोवून उभे आहेत तर ते कुठेतरी दिसून आलेलं आहे. आणि लोकांना मी पुन्हा पुन्हा आपण जे म्हणतो ते की लोकांना गृहीत धरून चालत नाही आणि हेच आता इथे दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता संस्कृती सातपुते ते जिंकलेले आहेच, पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे धैर्यशील मोहिते यांचे भाऊ असलेले अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या गुरसाळे नावाचा गण आहे आणि या गटामधून अर्जुन सिंह मोहिते पाटील हे उभे होते. मात्र भाजपचे उमेदवार असलेले बाळासाहेब शेळके यांनी त्यांचा पराभव केलेला आहे आणि तिथे आता भाजपने खरं तर बाजी मारलेली आहे आणि हे महत्वाचं आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कुठेतरी भाजपचा सुपडा साफ करू असं धैर्यशील मोहिते म्हणाले होते. मात्र निकालामध्ये प्रत्यक्षामध्ये राम सातपुते यांनी कष्टाने आपण असं म्हणू शकतो की तिथे कमळ फुलवलेलं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि एकूणच मोहिते पाटलांचं जे साम्राज्य आहे तिथलं राजकीय जी सगळी ताकद आहे त्याला एक मोठा धक्का आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरलं जाणार नाही. कोमल.